Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. आजच्या या ब्रिज कोर्सच्या भागामध्ये आपण इयत्ता 9वी इंग्लिशची ॲक्टिव्हिटी नंबर 13 पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी नंबर 13 मधील लर्निंग आउटकम्स काय आहेत ते सुरुवातीला पाहूया. पहिला मुद्दा आहे लर्निंग आउटकम्स. टू क्रिएट इमॅजिनरी स्टोरी विथ फन. गमतीशीररित्या एक काल्पनिक गोष्ट रचणं. Learners able to develop story with new ideas, with linking ideas properly. नवनवीन कल्पनांच्या आधारे विद्यार्थी गोष्ट तयार करायला शिकतील. काही संकल्पनांचा संदर्भ जोडून विद्यार्थ्यांना गोष्ट तयार करता येणं अपेक्षित आहे. ॲक्टिव्हिटीमधील दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. शिक्षक आणि पालकांसाठी सूचना. पहिली सूचना आहे आस्क द लर्नर्स टू फाइंड आउट what kinds of stories they know. विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या किंवा कोणत्या गोष्टी माहिती आहेत हे जाणून घेणं. दुसरी सूचना आहे टेल देम सम गुड स्टोरीज ऑफ सेम टाईप. त्याच प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी मुलांना ऐकवणं किंवा सांगणं. तिसरा पॉईंट आहे यूज द जेस्चर्स व्हाईल टेलिंग द स्टोरी. गोष्ट सांगत असताना हातवारे किंवा हावभाव करणं. चौथा पॉईंट आहे Whenever needed, use mother tongue. जिथे आवश्यकता असेल तिथे मातृभाषेचा उपयोग करणं. ॲक्टिव्हिटीमधील तिसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. पहिली सूचना आहे लर्नर्स ट्राय टू इमॅजिन सिम्पल स्टोरीज टू राईट इन द बिगिनिंग. टू बिगिन विथ आस्क लर्नर्स टू यूज सिम्पल आयडियाज अँड राईट स्टोरीज. सुरुवातीला विद्यार्थ्यांना साध्या सोप्या कल्पना द्यायच्या आहेत, पॉईंट्स द्यायचे आहेत आणि त्या आधारे साधी सोपी गोष्ट लिहायला सांगायची आहे. दुसरी सूचना आहे लर्नर्स कन्सिडर व्हिज्युअलायझेशन अबाउट स्टोरी विच दे क्रिएट इन देअर माइंड. विद्यार्थ्यांना जे पॉईंट्स दिलेले असतील त्या पॉईंट्सचा विचार करून विद्यार्थी आपल्या मनामध्ये त्या गोष्टीचं एक चित्र निर्माण करतील. लर्नर्स ट्राय टू एक्सपांड द की वर्ड टू कम्प्लीट द स्टोरीज. दिलेले की वर्ड्स किंवा जे काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्सच्या आधारे विद्यार्थी गोष्ट पूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करतील. ॲक्टिव्हिटीमधील चौथा पॉईंट आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच अध्ययन कृती. या ठिकाणी गोष्टीची सुरुवात दिलेली आहे किंवा काही पॉईंट्स दिलेले आहेत. द ओल्ड मॅन अँड हिज 4 सन्स. एक म्हातारा माणूस आणि त्याची 4 मुलं. पॉईंट्स द ओल्ड मॅन, 4 सन्स, लेझी, quarrel, man near to death, bundle of sticks, break, unity, lesson, and live together. The teacher puts up the keywords for the learner to complete the story by getting their responses. तर अशा या दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे विद्यार्थ्यांनी ही गोष्ट पूर्ण करायची आहे, पूर्ण लिहायची आहे. What do you know from this kind of activity? अशा प्रकारच्या कृतीमधून आपण काय शिकतो किंवा आपल्याला काय समजतं? We realized that the learner understands how to expand their horizon of imagination with the help of keywords. दिलेल्या कीवर्ड्सच्या आधारे किंवा दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे विद्यार्थी आपल्या कल्पनांचा विस्तार कशा प्रकारे करू शकतात हे आपल्याला यातून समजतं. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे सॉल्व्ह ॲक्टिव्हिटी और डेमो. टीचर और फॅसिलिटेटर also narrate some similar stories for better understanding on the part of learners. विद्यार्थ्यांना ही कृती चांगली समजावी यासाठी शिक्षक याच प्रकारच्या आणखी काही गोष्टी किंवा काही स्टोरीज विद्यार्थ्यांना सांगतील. फॉर एक्झाम्पल द थर्स्टी क्रो. तहानलेला कावळा. पॉईंट्स आहेत द थर्स्टी क्रो, सर्चिंग वॉटर, पॉट, वॉटर ॲट द बॉटम, स्टोन्स, ड्रॉप्स इन द पॉट, ड्रिंक्स वॉटर. विद्यार्थ्यांना ही गोष्ट परिचित आहे, माहिती आहे. या स्टोरीचे काही पॉईंट्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि पॉईंटच्या आधारे विद्यार्थ्यांना गोष्ट कशी तयार करायची आहे हे माहिती आहे. ॲक्टिव्हिटीचा पुढचा पॉईंट आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. टीचर और फॅसिलिटेटर नॅरेट्स और शेअर्स सच काइंड ऑफ स्टोरी फॉर रिइन्फोर्समेंट ऑफ लर्नर्स. विद्यार्थ्यांना सरावासाठी पुन्हा अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी किंवा स्टोरी त्या स्टोरीचे पॉईंट्स शिक्षक सांगतील. उदाहरणार्थ द कॅमल अँड द फॉक्स स्टोरीचे पॉईंट्स आहेत.
Camel and fox, best friends, lived together. Fox wishes to eat sugar canes. River, across the river. Fox enjoys eating. Camel eats slowly. Fox howls. Farmer comes, beats camel. Back to river. Camel sits, teaches lesson to the fox. तर अशा या दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे द कॅमल अँड द फॉक्स ही स्टोरी विद्यार्थ्यांनी सराव म्हणून आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी म्हणजेच विस्तारित कृती. टीचर ट्राईज टू पुट अप सच काइंड ऑफ स्टोरी पॅटर्न फॉर लर्नर्स फॉर रिइन्फोर्समेंट. सरावासाठी अशा प्रकारच्या काही स्टोरीज शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतील, त्या स्टोरीजचे पॉईंट्स सांगतील. आणखी एक स्टोरी पाहूया, द लायन अँड द माऊस. स्टोरीचे पॉईंट. मेक अ ड्राफ्ट. विद्यार्थ्यांनी या स्टोरीचं एक कच्चं स्वरूप तयार करायचं आहे आणि त्यानुसार ही स्टोरी पूर्ण लिहायची आहे. पुट डाऊन द पॉईंट्स. विद्यार्थ्यांनी हे पॉईंट्स किंवा हे कच्चं स्वरूप तयार करायचं आहे. त्यानुसार एक्सपॅन्ड द आयडिया. ज्या ज्या काही कल्पना आहेत त्या कल्पनांचा विस्तार करायचा आहे आणि राईट अ कम्प्लीट स्टोरी. दिलेली स्टोरी पूर्णपणे लिहायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. लर्नर्स आर एबल टू यूज कीवर्ड्स टू कंपोज स्टोरी. या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीमधून विद्यार्थी दिलेल्या कीवर्ड्सच्या किंवा पॉईंट्सच्या आधारे गोष्ट तयार करू शकतील. लर्नर्स आर एबल टू लिंक आयडियाज सिक्वेन्शियली. कल्पनांचा उपयोग करून विद्यार्थी योग्य त्या क्रमाने गोष्ट तयार करतील. ॲक्टिव्हिटीचा पुढचा पॉईंट आहे रिक्षा व्हिडिओ और ई कंटेंट और QR कोड. या ठिकाणी अशा प्रकारचं काही व्हिडिओ किंवा लिंक दिलेली नाही. आणि ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा पॉईंट आहे माय टेक अवे और टुडे आय लर्न्ड म्हणजेच मी आज काय शिकलो किंवा शिकले. पॉईंट आहे लर्नर्स अंडरस्टूड दॅट विथ द हेल्प ऑफ कीवर्ड्स दे कॅन इझिली एक्सपांड देअर इमॅजिनेशन अँड कम्प्लीट द स्टोरी. दिलेल्या कीवर्ड्स किंवा पॉईंट्सच्या आधारे विद्यार्थी आपली कल्पनाशक्ती वापरून दिलेली गोष्ट पूर्ण करतील. लर्नर्स नो द नॉन व्हर्बल टू व्हर्बल वेज टू कम्प्लीट द स्टोरी. या ठिकाणी नॉन व्हर्बल टू व्हर्बल हा जो काही लिखाणाचा प्रकार आहे म्हणजे दिलेल्या पॉईंट्सच्या आधारे त्याचं रूपांतर पॅराग्राफमध्ये किंवा स्टोरीमध्ये करणं ही कृती विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकलेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग द प्रेझेंटेशन.